जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. मित्रांनो, सध्या 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे व या प्रश्नात आपल्याला या 3 विधानांचा अभ्यास करून यातील अयोग्य विधान ओळखायचे आहेत. पहिलं विधान पहा. हे संमेलन 1 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीत शाहू स्टेडियम सातारा येथे आयोजित करण्यात आले. विधान बरोबर आहे. हे संमेलन 1 ते 4 जानेवारी दरम्यान साताऱ्यातील शाहू स्टेडियमवर आयोजित करण्यात आलं आहे. आणि मित्रांनो, 1993 साली 66वे साहित्य संमेलन साताऱ्यातील शाहू स्टेडियमवरच आयोजित करण्यात आलं होतं व 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देखील येथेच आयोजित करण्यात येत आहे. बी विधान सुद्धा बरोबर आहे. आता शेवटचं विधान पहा. यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर विश्वास पाटील हे यंदाच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. पण या सी विधानात यंदाच्या संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे आहेत असे दिल्यामुळे सी विधान चुकीचं ठरतं. आपल्याला या प्रश्नात चुकीचंच विधान ओळखायचं होतं. त्यासाठी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. याबरोबर हे सुद्धा लक्षात ठेवा, आता साताऱ्यात 4थ्यांदा हे संमेलन आयोजित करण्यात येत आहे. याआधी पहिलं संमेलन 1905 साली रघुनाथ करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं होतं. दुसरे 1962 साली नवी गाडगीळ, तर तिसरे 1993 साली विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेलं आहे. आणि जे रवींद्र शोभणे आहेत हे कोणत्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते? तर ते 97व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते व याचं आयोजन अमळनेर येथे करण्यात आलं. बरं, 2025 मधील 98वे साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले? तर या संमेलनाचं आयोजन 70 वर्षानंतर दिल्लीत करण्यात आलं होतं व याच्या अध्यक्षा या तारा भवाळकर होत्या. नेक्स्ट क्वेश्चन. कोणता देश हा पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा जगातील पहिला देश ठरला? तर मित्रांनो, पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा जगातील पहिला देश हा डेन्मार्क ठरला आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे कोणी सध्या या जुन्या सेवेचा उपयोग करत नाही. यात 90%हून अधिक घट झाल्यामुळे डेन्मार्कने ही सेवाच बंद करण्याचा निर्णय घेतला. डेन्मार्कमध्ये ही सेवा 400 वर्षापासून देण्यात येत होती, पण आता ही 400 वर्षे जुनी टपाल सेवा शेवटी बंद करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन. 13व्या मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम आंतरराष्ट्रीय क्रीडा पुरस्कारात ग्लोबल लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हा जो ग्लोबल लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड आहे, या पुरस्काराने टेनिसपटू नोवाक जोकोविच यांना सन्मानित करण्यात आलं. पुढे जाण्याआधी आता कमेंटमध्ये तुम्हाला हे सांगायचे की नोवाक जोकोविच हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत. आणि मित्रांनो, या पुरस्काराची घोषणा कुठे करण्यात आली? तर या पुरस्काराची घोषणा दुबईतील जागतिक क्रीडा शिखर परिषदेत करण्यात आली व या जागतिक क्रीडा परिषदेची थीम काय होती असं जर विचारलं तर खेळातून जगाला एकत्र करणे अशी या परिषदेची थीम होती. आणि या पुरस्काराविषयी हे नोट करून घ्या, हा पुरस्कार 2008 पासून देण्यात येत आहे. पुढील प्रश्न. अलीकडेच चर्चेत असलेल्या सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडशी संबंधित विधाने अभ्यासा. पहिलं विधान पहा. सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड ही सागरी क्षेत्राशी संबंधित भारतातील पहिली नॉन बँकिंग वित्तीय कंपनी आहे. मित्रांनो, विधान बरोबर आहे. ही सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड भारतातील पहिली नॉन बँकिंग वित्तीय कंपनी आहे. दुसरे विधान पहा. सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडची स्थापना ऑगस्ट 2016 मध्ये सागरमाला डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड म्हणून करण्यात आली होती. विधान बरोबर आहे. याची स्थापना ऑगस्ट 2016 मध्ये सागरमाला डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड म्हणूनच करण्यात आली होती व त्यानंतर याचं नाव बदलून याला सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड हे नाव देण्यात आलेलं आहे. आणि संस्था RBI मध्ये 19 जून 2025 रोजी नोंदणीकृत करण्यात आली. शेवटचं विधान सुद्धा बरोबर आहे. यातील तिन्ही विधान योग्य असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बरं, सध्या ही संस्था चर्चेत का आली? तर या संस्थेने आता कर्ज वितरण सेवा सुरू केल्यामुळे सध्या ही बँक खूप चर्चेत आहे. या संबंधित एवढी माहिती नोट करून घ्या. येणाऱ्या एक्झाममध्ये यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि यासोबत हे सुद्धा लक्षात ठेवा, या बँकेला मिनीरत्न श्रेणी 1चा दर्जा प्राप्त आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच नागेश कपूर यांची आता भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.
त्यांच्या आधी या पदावर कोण कार्यरत होते? तर नर्मदेश्वर तिवारी हे या पदावर कार्यरत होते, पण आता ते निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या पदावर नागेश कपूर यांची नियुक्ती करण्यात आली. नागेश कपूर यांनी 1 जानेवारीपासून हा पदभार स्वीकारला आहे. आता हा प्रश्न पहा. अलीकडेच कोणत्या राज्यात सुपर कॉम्प्युटर परमरुद्रचं अनावरण करण्यात आलं? तर आता सुपर कॉम्प्युटर परमरुद्रचं अनावरण हे बिहार राज्यात करण्यात आलं आहे. बिहारमधील हे पहिलं सुपर कॉम्प्युटर असून याची स्थापना बिहारमधील IIT पटनामध्ये करण्यात आली. मित्रांनो, परमरुद्र हा NSM अंतर्गत भारतात विकसित केलेला उच्च कार्यक्षमता असलेला सुपर कॉम्प्युटर असून याआधी हा कॉम्प्युटर 2024 मध्ये GMRT पुणे येथे स्थापन करण्यात आला. त्यानंतर आयुका दिल्ली व पश्चिम बंगालमधील SN बोस नॅशनल सेंटर ऑफ बेसिक सायन्सेस येथे सुद्धा याची स्थापना करण्यात आली व आता बिहारमधील IIT पटना येथे याचं अनावरण करण्यात आलं. आणि विशेष बाब म्हणजे हा बिहारमधील पहिला सुपर कॉम्प्युटर आहे. आता हा प्रश्न पहा. बॉम्ब निकामी प्रणालीसाठी भारताचे पहिले समर्पित मानक कोणत्या संस्थेने अधिसूचित केले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच भारतीय मानक ब्युरोने आता बॉम्ब निकामी करणाऱ्या प्रणालीसाठी IS 19445 2025 हे भारताचे पहिले समर्पित मानक अधिसूचित केलं आहे. असे मानक तयार करण्यासाठी गृह मंत्रालय, DRDO व TBRL द्वारे BIS ला विनंती करण्यात आली होती व त्यानंतर BIS ने बॉम्ब निकामी करणाऱ्या प्रणालीसाठी सुद्धा BIS मानक जारी केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, आता नुकतीच प्रलय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. तर या क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती हेच आपल्याला सांगायचंय. तर हे जे क्षेपणास्त्र आहे याची मारक क्षमता ही 500 किलोमीटर आहे. म्हणजेच हे क्षेपणास्त्र 500 किलोमीटर अंतरावरील लक्ष्य भेदू शकतं. मित्रांनो, या क्षेपणास्त्राची जी नुकतीच ओडिशामधून चाचणी घेण्यात आली यात एकाच लॉन्चरमधून सलग 2 प्रलय क्षेपणास्त्र डागण्यात आले आहेत. बरं, हे क्षेपणास्त्र किती किलोचा दारुगोळा वाहून नेऊ शकतं? तर हे क्षेपणास्त्र 1000 किलोपर्यंतचा दारुगोळा वाहून नेऊ शकतं. आणि मित्रांनो, या क्षेपणास्त्राविषयी लक्षात ठेवा, हे क्षेपणास्त्र जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं की प्रलय क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचं आहे? तर हे क्षेपणास्त्र जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. पुढील प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने भांग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रीन टू गोल्ड हा उपक्रम सुरू केला? तर हा जो उपक्रम आहे हा हिमाचल प्रदेश राज्याद्वारे सुरू करण्यात आला. कोणता उपक्रम? तर ग्रीन टू गोल्ड हा उपक्रम भांग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी हिमाचल प्रदेशने सुरू केलेला आहे. व याचा उद्देश काय? तर 2027 पर्यंत हिमाचल प्रदेशला स्वयंपूर्ण बनवणे आणि भांगाचे औद्योगिक व औषधी महत्त्व वाढवणे हा यामागील उद्देश आहे. हिमाचल प्रदेश या राज्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. या राज्याची स्थापना 25 जानेवारी 1971 मध्ये करण्यात आली होती. याची उन्हाळी राजधानी शिमला तर हिवाळी राजधानी धर्मशाळा आहे. सध्याचे राज्यपाल शिवप्रताप शुक्ल तर सुखविंदर सिंग सुक्कू हे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. व या राज्यामध्ये ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क, पिन व्हॅली नॅशनल पार्क, खीरगंगा नॅशनल पार्क, इंदरकिला नॅशनल पार्क व सिंबलबारा नॅशनल पार्क स्थित असून या राज्यामधून सतलज नदी वाहते व येथे भाकरा धरण सुद्धा बांधण्यात आलं आहे. व या भाकरा धरणातील जलाशय कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर गोविंद सागर या नावाने हे जलाशय ओळखलं जातं. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. 44व्या कनिष्ठ राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन कोठे करण्यात येत आहे? तर याच्या 44व्या कनिष्ठ राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धा आहेत याचं आयोजन बँगलोरमध्ये करण्यात आलं आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच विवेक भीमनवार यांची MPSCच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. आणि MPSCचे नवीन सचिव कोण असं जर विचारलं तर महेंद्र हरपाळकर हे MPSCचे नवीन सचिव आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणते राज्य हे विशेष कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संस्था स्थापन करणारे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.